नमः पार्वती पदे शिव हर हर रामचंद्र भगवान की जय. मला बोलायचं असे काहीच नाही, सगळं सुधीर दादा म्हणजे तुम्ही काय वाजवा नाचवा सगळ्यांना आनंद देऊ द्या. पण मला एक थोडं ते 4-5 दिवसापासून असं लक्षात येते की असं एकच असताना खुर्चीवर बसलं असतं दादा रात्री त्यांचं सुरू व्हायचं. आम्ही आपल्या झोपले असं ते मला क्लिक होईल पण मला आठवण येतात तवही मंजुळ रसला. दादा महाराजांचा क्लासिकल अभ्यास करतो. दादा महाराज योगी जसे होते तसे शास्त्र पंडित होते. बीड मधले नव्हे तर बीडच्या आजूबाजूच्या बीडच्या बाहेरचे महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कलाकार महाराजांच्या समोर महाराजांसमवेत गात होते. अलग लक्षात. आता त्यांची आपली कशी बरोबरी होती पण त्यांना आठवण होते. आठवण व्हायलाच पाहिजे. आठवण त्यांना जी क्लिक होतं म्हणजे काय की दादा महाराजांचा वास आहे तो त्यांच्यामध्ये उतरलेला आहे म्हणून ते त्यांना ते आठवते. ते दिसतंय. त्या शब्द त्यांच्यामधून प्रकट होत आहेत आणि हेच असतं महाराजांचं अस्तित्व. आता आरतीचे यजमान ॲडव्होकेट रामजी देशपांडे आणि औरतकर मॅडम आज जे ह्याच्यासाठी होते अभिषेकासाठी ते सर्व उपस्थित राहतील. केसकर मॅडम आहेत, कत्की मॅडम आहेत. या सर्वांनी कृपया आरतीसाठी यायचं आहे. महामंडलेश्वर महाराज यांनी पण यायचं आहे. ज्यांनी ज्यांनी आपल्या सोबत आरती आणलेले असेल. हा दिलीप महाराजजी गरांडे यांनी पण आरतीसाठी यायचं आहे. सर्वांनी आरतीसाठी यायचं. या 7 दिवसात मलाही ते सेवेचं भाग्य लाभलं. हो सेवेचं भाग्य लाभलं. महाराजांच्या प्रथमतःच कथेमध्ये संगीत साथ करण्याचा योग लाभला. आता माझ्या मागे नियोजित दरवर्षी एक कार्यक्रम आहे त्यामुळे मी उद्या उपस्थित नसतोच. उशिरा मी प्रसादासाठी येतो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. पण महाराजांच्या कृपा आशीर्वादाने दरवर्षी मला सेवेचा योग प्राप्त होतो. मी आपला सर्वांचा ऋणी आहे. फुटकी फुटकी माझी संगीतवाणी आपण गोड मानून घेतली घ्याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि. ओम जय शिव ओंकार.